शिवसेना भाजपमध्ये आरोपांच्या फैरी झडतायत। भाजपनं फसवणूक केल्याचा शिवसेनेनं आरोप केलाय। मीरा भाईंदर संभाजीनगरमध्ये सेनेला फसवलं, भाजपवर खंजीर खुपसल्याचा देखील शिवसेनेचा आरोप आहे। महापालिका निवडणुकीमध्ये शिवसेना भाजपमध्ये आरोपांच्या फैरी सुरू झाल्यात। भाजपनं मीरा भाईंदर आणि संभाजीनगरात शिवसेनेची फसवणूक केली असा आरोप शिवसेनेच्या नेत्यांनी केलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी थेट आरोप केलाय। भाजपवर खंजीर खुपसल्याचा आरोप शिवसेनेकडून आता केला जातोय। निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात होत असतानाच पुन्हा एकदा महायुतीच्या मित्रांनी एकमेकांवर विश्वासघाताचा आरोप केला। नगर परिषद निवडणुकीतल्या संघर्षाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आणि एकमेकांवर जोरदार टीका करतायत। त्यांचं असं म्हणणं आहे की युती गाफील ठेवलं मुद्दाम मित्र पक्षाने। बघा, प्रत्येक ठिकाणी बघा वेगवेगळे असतात। आता मुंबई असू द्या, ठाणे असू द्या, कल्याण असू द्या, चांगले निर्णय झालेले आहे वसईविरांमध्ये वगैरे, पण काही ठिकाणी फसवणूक झालेली आहे। आता मीरा भाईंदरमध्ये आमची सुद्धा फसवणूक झालेली आहे, संजय शिरसाटांची तिकडे फसवणूक झालेली आहे। योग्य नव्हे। शेवटी युतीमध्ये जात असताना सगळ्या घटक पक्षांना सोबत घेऊन जाण्याची भूमिका भारतीय जनता पक्षानं घेतली पाहिजे। मीरा नाही, शिरसाट साहेबाकडे मी स्वतः येऊन आलो, त्यांच्या घरी गेलो। नंतर मात्र मी नागपूरला आल्यानंतर मग आमचे अतुल सावेजी चर्चा करत होते। पुढं त्या ठिकाणी फार चर्चा पुढं गेली नाही। मीरा भाईंदरमध्ये चर्चा सुरू होती, मात्र त्या ठिकाणी लोकल कार्यकर्त्याच्या आपसातल्या वादामुळं कधी कधी त्या ठिकाणी आमची इच्छा असूनही, म्हणजे माननीय एकनाथजीची, आमची, देवेंद्रजींची, सर्वांची इच्छा असूनही आणि आम्ही आग्रह धरू नये, काही ठिकाणी मात्र लोकल कार्यकर्त्याचे आग्रह याचा त्या ठिकाणी वेळेवर तिथे काही ठिकाणी युती झाली नाही। पण आम्ही हे सांगतो की मैत्रीपूर्ण लढताना मात्र कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणताही वादविवाद होणार नाही, मनभेद होणार नाही। आमची युती कायम चांगल्या पद्धतीने लढेल आणि जिंकून आल्यावर मात्र पुन्हा एकत्रित पद्धतीने आम्ही काम करू। आणि या संदर्भात अधिकची माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी ओम देशमुख सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। ओम, आपण पाहतोय खरं तर निवडणुका सुरू होण्याच्या आधी सर्वच ठिकाणी, जवळपास शक्य तितक्या ठिकाणी महायुती एकत्र म्हणून काम करेल, एकत्र लढेल असं सांगितलं जात होतं। मात्र आता अर्ज दाखल झालेले आहेत, प्रचाराला सुरुवात होणार आहे। त्यापूर्वीच आता भाजपनं आम्हाला बऱ्याच ठिकाणी फसवलं असा गंभीर आरोप प्रताप सरनाईक करतायत। नेमकं काय घडतंय? श्रीकांत, तुला आठवत असेल 2017 साली जेव्हा भाजप आणि शिवसेना एकमेकांच्या विरोधात महापालिका निवडणुका लढत होते, त्यावेळेला खूप मोठा संघर्ष भाजप शिवसेनेमध्ये तेव्हा झाला होता। त्याचीच कुठेतरी पुनरावृत्ती यावेळेला सुद्धा 2025च्या महापालिका निवडणुकांमध्ये होताना आपल्याला पाहायला मिळू शकतं। प्रताप सरनाईक असतील किंवा संजय शिरसाट हे शिवसेनेचे दोन महत्त्वाचे मंत्री आहेत, त्यांनी थेटपणे भाजपवर आरोप केलेत। संजय शिरसाटांनी असं म्हटलं की भाजपच्या अहंकारामुळे युती तुटली, तर दुसऱ्या बाजूला प्रताप सरनाईक म्हणतात की भाजपनं आम्हाला फसवलं, आम्हाला धोका दिला। शिवसेनेच्या दोन महत्त्वाच्या मंत्र्यांकडून येणारी ही विधानं आणि निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या कॅबिनेटला एकनाथ शिंदेंची असलेली अनुपस्थिती, या सगळ्या गोष्टी बरंच काही बोलून जातात। अर्थात एकनाथ शिंदे अनुपस्थित का राहिले याबद्दल प्रकृतीचं कारण आणि व्यक्तिगत कारण उदय सामंतांकडून देण्यात आलं असलं तरी सुद्धा योगायोग म्हणावा की आणखीन काही, असाच प्रश्न एकनाथ शिंदेंच्या अनुपस्थितीबाबत पाहायला मिळतो। त्यामुळे एकंदर महापालिका निवडणुकांमध्ये भाजप विरुद्ध शिवसेना असं चित्र बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळू शकतं। अर्थात दोन्ही पक्षांकडनं याला मैत्रीपूर्ण लढत म्हटलं गेलं असलं तरी सुद्धा अनेक ठिकाणी वादविवाद होणार हे स्पष्ट आहे। ओम, त्यामुळे आपण पाहतोय हे वादविवाद कशा पद्धतीने आता सोडवले जातात। अर्थातच हे दोन्ही पक्षांच्या समोर, वरिष्ठांसमोर मोठं आव्हान असणार आहे, यावर आपले लक्ष असणारच आहे। धन्यवाद ओम, सविस्तर माहितीसाठी।